नमस्ते. हॉटेल झणझणीत मेजवानीतून आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपल्याला पनीर लबाबदार बनवायचे. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. पनीर 250 ग्रॅम घेतलेले, 3 टोमॅटो आहे, अर्धा चमचा हळद आहे, 1 चमचा मिरची पावडर आहे, 2 चमचे धना पावडर आहे, 1 चमचा गरम मसाला आहे, 1 चमचा जिरी आहे, 1 चमचा बडीशेप आहे, 1 चमचा शहाजिरी आहे, 4 हिरव्या मिरच्या आहे, 1 इंच आलं आहे, कस्तुरी मेथी 2 चमचे आहे. हे खोबरं मी भाजून बारीक केलेलं आहे, 1/2 कप आहे. आणि शेंगदाण्याचा कूट पण भाजून बारीक केलेला आहे, 1/2 कप आहे. चवीनुसार मीठ आहे, 3 मसाले विलायची आहे, 1 इंच दालचिनी आहे, 6 मिरी आहे आणि 1 वाटी तेल आहे. किटलीतल्या आपल्या 2 पळ्या तेल आहे. आता आपल्याला ही मसाला विलायची, दालचिनी, लवंग, शहाजिरी एवढं साहित्य भाजून, बडीशेप एवढं साहित्य भाजून घ्यायचं. हे मसाले आपले भाजून झालेले. मी तुम्हाला लवंग सांगितली, पण आपली मिरी आहे 6, चुकून तोंडात आलं लवंग. हे भाजून झालेले काढून घेऊया. टोमॅटोची पण आपल्याला पेस्ट करायची आहे. आता आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची आहे. चार फोडी केलेल्या आहेत एका टोमॅटोच्या. हिरवी मिरची, आलं याच्यातच बारीक करायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट पण आपण टोमॅटो सोबतच बारीक करूया. टोमॅटोची पेस्ट तयार झालेली आहे, बारीक झालेली आहे. आता आपल्याला खोबऱ्यासोबत हे खडे मसाले बारीक करायचे आहेत. हे खोबरं पण मी भाजून बारीक केलेलं आहे. खडे मसाले पण बारीक झालेले आहेत. आता आपण पनीर लबाबदार करायला घेऊया. 1 वाटी तेल, आपल्याला जिरे टाकायची आहे. आता ही टोमॅटोची पेस्ट टाकायची आहे.
हळद, मिरची पावडर, धना पावडर, गरम मसाला, मीठ हे आपल्याला मसाले या टोमॅटोच्या पेस्ट सोबत चांगले शिजवून द्यायचे. थोडं पाणी टाकलेले म्हणजे मसाले चांगले शिजले जातील. थोडा गॅस बारीक करता यायचा. आपण खोबरं आणि खडे मसाले बारीक केलेले ते पण टाकूया. थोडं पाणी टाकूया. आता आपण याला झाकण ठेवूया. जरा 10 मिनिटं हे मसाले शिजून देऊया. तर ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे. झाकण काढूया. स्वाद पण चांगला येतोय, कलर पण छान आलेला आहे. आता ही भाजी आपल्याला जरा लपथपीतच ठेवायची. ही पंजाबची फेमस भाजी आहे, डिश आहे. तर आपण 1 वाटी पाणी टाकूया. पनीर पण आपल्याला थोडं शिजवायचं आहे. तर पनीर टाकूया. आता आपण कस्तुरी मेथी टाकूया. अशी चुरगळून टाकायची वरतून. कस्तुरी मेथीचा स्वाद वेगळाच असतो. आता आपण झाकण काढूया. ही लबाबदार पनीर डिश आपली तयार झालेली आहे. ही डिश पंजाबमध्ये फेमस आहे. आज मी पण केलेली ही डिश. तुम्ही पण करून पहा, खाऊन पहा, कशी झाली ती सांगा. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.